रागाच्या भावना त्याच्यामुळे तुमच्या स्वतःच्या शरीरावरती होणारा दुष्परिणाम हा जवळजवळ इरिव्हर्सिबल आहे, हा दुरुस्त होऊ शकत नाही। असं म्हणतात की साधारणपणे 10 सेकंदाचा राग तुमचं 10 दिवसाचे आयुष्य कमी करतो। त्याच्यामुळे राग आणि आजकाल आपण बघतो की छोट्या छोट्या भांडणांवरनं लोक एकमेकांच्या जीवावरती उठलेले आहेत। आपला स्वतःचा राग आपण आधी शांत करावा आणि मग समोरच्याकडनं आपण हे एक्सपेक्ट नक्कीच करू शकतो की त्यांनी पण राग करू नये। पण आपला राग नॅचरली शांत कसा होईल? छोट्या छोट्या गोष्टींवरती तर नाहीच, पण मोठ्या गोष्टींवरती सुद्धा आपण शांतपणे विचार करून एखाद्या गोष्टीला सहजगत्या कसं सोडवू शकू ह्याच्यासाठी शरीरामध्ये काही केमिकल्स जास्तीचे असणं, ह्याच्यासाठी शरीरातले काही केमिकल्स कमी झाले की राग खूप जास्त येतो। ते केमिकल्स वाढवण्यासाठी तुमच्या शरीराच्या डाव्या पायाच्या मांडीवरती जो मधला भाग आहे, म्हणजे जांघेच्या जॉईंट पासून ते गुडघ्याच्या जॉईंट पर्यंतचा जो मधला भाग आहे, या मधल्या पॉइंट वरती दोन्ही हात असे ठेवून 6 सेकंद मोजावं, हात उचलावा परत ठेवावा, 6 सेकंद मोजावं, परत हात उचलावा ठेवावा, 6 सेकंद मोजावं, असं मोजून 9 वेळा करायचं। ओके, मोजून 9 वेळा केलं की साधारणपणे 2 मिनिटाचा किंवा 3 मिनिटाचा गॅप घ्यावा आणि परत 9 वेळा करावं। तुम्ही एखाद्या भांडणाच्या सिच्युएशन मध्ये जर का समजा असाल तर त्या क्षणी सुद्धा तुम्ही हे करून बघू शकता। साधारणपणे 3 ते 5 मिनिटांमध्ये तुमचा राग शांत झालेला तुम्हाला जाणवू शकतो। जर का समजा तुमचा राग पूर्णपणे शांत नाही झाला तर ह्या उपचाराचा जो विस्तारित भाग आहे, मोठा भाग आहे, तो उपचार घेण्यासाठी तुम्ही आमच्या केंद्रांमध्ये जरूर येऊ शकता। पण तुम्ही हे टेक्निक करून बघा, अनेक लोकांना याच्यामुळे खूप फायदा झालेला आहे। आणि जगामध्ये कधीही समोरच्या व्यक्तीवरती आपला काहीही कंट्रोल नसतो, पण आपल्या स्वतःवरती मात्र आपण वाटेल तेवढा कंट्रोल करू शकतो। स्वतःच्या शरीरावरती आणि स्वतःच्या मनावरती आणि स्वतःच्या मानसिकतेवरती तो कंट्रोल मिळवण्यासाठी हा पॉइंट खूप कामाला येतो। अनेक लोकांना याचा फायदा झालेला आहे। तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे ते आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा।